हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल परवाची दुनिया आणि फॅमिलीमध्ये मी समीक्षा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते। आणि आज आहे बुधवार। आता जस्ट मी ऑफिसमधून वगैरे आलेली आहे आणि परवा बघा इथे कसा मस्ती करतो है ना। परवा मस्ती करायला लागला आणि परवाची आता स्कूल स्टार्ट झालेली आहे। आता सर्वांच मुलांची स्कूल स्टार्ट झालेली असेल। परवाला सर्व स्कूलमधनं बॅग वगैरे सर्व मिळालेली आहे। परत बुक्स वगैरे सुद्धा आजच परवाला मिळाले। परवाची स्कूल 10 तारखेपासूनच स्टार्ट झालेली आहे। बऱ्याच जणांच्या सोमवारपासून काहींच्या सोमवारपासून स्कूल स्टार्ट झालेले आहे। तर ते परवाला काय काय दिले ते तुमच्यासोबत शेअर करते आणि बाकी स्कूल स्टार्ट झाल्यानंतर माझं रुटीन कसं असतं तेही तुमच्यासोबत शेअर करते। चला तर मग आता बघूया। आणि इथे आहे परवा, तुम्हाला दाखवते। आणि इथे आहे परवा से हाय। परवा बघा कसा तोड करून दाखवतो। आणि परवा स्कूल स्टार्ट झाली ना तुझी? हा, स्कूल मधून काय काय दिलं? बुक्स दिले आणि युनिफॉर्म अजून बॅग। हो, इतका सारा परवाला दिलेला आहे। अरे मस्ती न करू, काय काय थांब पाडेल मला। परवा बघा कशी मस्ती करतो। आणि मी दाखवते तुम्हाला परवाला स्कूल मधून काय काय दिलेलं आहे। तसं आजचं रुटीन सर्व संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते। आणि परवा आता चला सायकल चालवायला ना परवा। हा, जातो की नाही? हो, परवा चालला सायकल चालवायला। चला आपण बाकीची कामं करून घेते। तर आता माझी दिवाबत्ती वगैरे करून झालेली आहे। परवा गेलेला आहे खेळायला, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दिवाबत्ती झालेली आहे। त्याचबरोबर सर्व कपडे वगैरे इकडचे होते ते सर्व फोल्ड करून झालेले आहेत। आता मी जेवण करायला घेते फटाफट। जेवणामध्ये काय बनवते ते तुम्हाला दाखवते आणि नंतर बोलते तुमच्याशी। मी आता पटकन जेवण बनवून घेत आहे। पटकन मी जेवण बनवून घेत आहे आणि तुम्हाला दाखवलंच आहे परवाच्या फ्रेंड वगैरे आले, त्यांचा आवाज कदाचित तुम्हाला येत असेल, ते खेळायला लागलेले आहेत। म्हणून मी सांगितलं आता व्हिडिओ थोडा किचनमध्ये आपण शूट करूया। झटपट ह्याची बिर्याणी झटपट प्रॉन्सची बिर्याणी बनवणार आहे। ती पटकन बनवून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी। बघा ह्याचं बडबड करते। आता परवाला गुळ पाहिजे, त्यांची चॉकलेट वगैरे खाऊन झाली, आता गुळ पाहिजे त्याला। गुळ चाहिए आपको? बस किती खातो? परवाच्या फ्रेंड तिकडे हॉलमध्ये खेळत आणि मी किचनमध्ये इथे जेवण बनवून घेत आहे। सेलला जेवण बनवता थोडंसं तुमच्यासोबत बोलते सुद्धा आणि नंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी मी दाखवते ज्या परवाला स्कूलमधून वगैरे मिळालेल्या आहेत। आणि मी ऑफिसमध्ये आमच्या थोडंसं एक वर्कशॉप होतं, ते म्हणजे पोट्रीचं वर्कशॉप ज्याला आपण कुंभारकाम बोलतो ते, त्याच्यामध्ये मी एक छोटासा एक फ्लॉवर पॉट बनवलेला आहे, तोही तुमच्यासोबत शेअर करते। आधी मी फटफट जेवण बनवून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी। परवाला स्कूलमधून काय काय दिलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते। तर परवाला स्कूलमधून ही एवढी सारी बुक्स मिळालेले आहेत। 1 2 एवढी सारी हे बुक्स आहेत। हे बघा असे एवढे फक्त सिनियर केजीचे हे बुक्स आहेत इतके। त्याचबरोबर हे 2 पेअर ह्याला युनिफॉर्म मिळालेले आहेत। हे 2 पेअर असे युनिफॉर्म आहे, 2 जोडी दिले आणि एक दिलेली आहे ही स्कूल बॅग। हे सर्व परवाला स्कूलमधूनच मिळतं। मी तुमच्यासोबत लास्ट इयर पण हा व्हिडिओ शेअर केलेला होता। त्याच्यात खूप काही त्यांना दिलेलं, ज्या वस्तू लागतात किंवा त्याच्या स्कूलचे काही नियम आहेत ते मी तुम्हाला सर्व त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। जसं तो मी व्हिडिओ तुम्हाला लावेल एंड स्क्रीनला, तर तुम्ही बघून घ्या। आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आमच्या ऑफिसमध्ये ना कुंभारकाम म्हणजे ज्याला पोट्री वर्क होतं त्याचं वर्कशॉप होतं। म्हणजे असं काय इव्हेंट ठेवत असतं ऑफिस फ्रायडेला, जास्त करून म्हणजे विकेंडला। त्याच्यात आपण असं म्हणजे काय एन्जॉय करू शकतो। तर त्याच्यामध्ये म्हणजे कुंभारकाम करायचं होतं, म्हणजे मातीची जी भांडी बनवतात त्याच्यामध्ये मी हा एक हे बनवलेलं आहे। बघा तुम्ही बघू शकता, छोटासा असा हा फ्लावर पॉट आहे। असा मस्त असा फ्लावर पॉट बनवलेला आहे। आणि हा एक्सपिरियन्स खूपच अमेझिंग होता, खूप मजा आली हे बनवायला। कारण कधी असं म्हणजे स्वतः आपण ते ती व्हील असतात आणि त्याला काय ते चक्र जे असतं आणि त्याच्यात ती माती चिकन माती जी असते ती पूर्ण काढून आणि त्याला असं पूर्ण शेप देणं, हे करणं हा एक्सपिरियन्स खूपच मस्त होता आणि खूप मजा आली हे करताना। त्याचा जो व्हिडिओ माझ्याकडे आहे, पण तो व्हिडिओ मी नाही तुमच्याशी शेअर करणार। फोटो जे असतील तर मी तुम्हाला नक्की ह्याचे शेअर करेन।
कारण व्हिडिओमध्ये कसं ऑफिस स्टाफ पण असतो, मग प्रत्येकाची प्रायव्हसी असते, ती आपण असं नाही दाखवू शकत म्हणून. आणि हे बनवताना ना ते त्यांचे जे वर्कर होते ते आम्हाला सांगत होते, म्हणजे हे तुम्ही असे हात ठेवा, असे हात ठेवा, त्याच्यावर असं बोटाने प्रेशर द्या शेप येण्यासाठी. आणि हे डिझाईन करण्यासाठी त्यांच्याकडे एक छोटंसं असं हे होतं, ते त्याच्यावर असं फिरवलं की त्याला ते शेप यायचा. खूप मस्त असं हे होतं, एक्सपिरियन्स होता. मग खूप मजा आली हे करायला. असं छोटासा फ्लॉवर पॉट बनवलेला हा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आता जेवणात तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की मी झटपट होणारी आज कोलंबी म्हणजे प्रॉन्स बिर्याणी बनवलेली आहे. कोलंबी बिर्याणी ते तुम्हाला दाखवते कशी झालेली आहे. कारण ऑफिसमध्ये येताना पूर्ण अशी दम बिर्याणी वगैरे बनवायची असेल तर खूप वेळ लागतो आणि त्याची प्रोसिजर ही खूप असते, म्हणून ही झटपट कुकरमध्ये होणारी जी झटपट बनवलेली आहे मी. तर तुम्हाला दाखवते आणि नंतर बोलते तुमच्याबरोबर. बघा इथे झटपट होणारी बिर्याणी बनवलेली आहे. प्रॉन्स बिर्याणी कुकरमध्येच बनवलेली आहे आणि त्याजवळ इथे रायता बनवलेला आहे. बघा आता परवाला लागलेली भूक, परवाला पहिले जेवायला देते. आता आमचं जेवण वगैरे जेवून झालेलं आहे आणि तसंच मार्केटला वगैरेही आम्ही जाऊन आलेलो आहोत. थोडी भाजी वगैरे आणायची होती आणि सध्या भाजी वगैरे जास्त काय मार्केटला मिळतच नाही, कारण पाऊस जिथे जिथे खूप सारा पाऊस पडतो त्यामुळे भाजी मार्केटला जास्त येतच नाही आहेत. टॅमॅटो वगैरेही खूप अशी खराबसारखी येत आहेत आणि भावही खूप झालेले आहेत भाज्यांची. जेवढी मिळाली तेवढी भाजी वगैरे आणलेली आहे आणि येता येताच परवा गाडीवरच झोपून गेला. परवा झोपलेला आहे. आता 10:15 10:30 व्हायला आलेले आहे. तर असाच एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटेल. बाय.